पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी भाजपच्या नगरसेविका वर्षा साठे यांचे पाय धुत आहेत। गुरुपौर्णिमेच्या दिवशी नगरसेविका वर्षा साठेंना शाळेतील कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं। कार्यक्रमाला आलेल्या वर्षा साठेंचे पाय विद्यार्थ्यांनी धुण्याचा प्रकार घडला। धक्कादायक बाब म्हणजे शाळेतल्या शिक्षिकाही पाय धुण्याच्या प्रकाराला प्रोत्साहन देताना दिसतात। या सर्व प्रकारावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून कठोर शब्दात प्रहार करण्यात आला। पुण्यातील सुखसागरनगर भागामध्ये गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमादरम्यान एका चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका यांचे पाय धुतल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे। शाळा ही संस्कार आणि संवैधानिक मूल्य रुजवण्याची जागा आहे, कोणत्याही राजकीय व्यक्तीची व्यक्तिपूजा करून घेण्याची नाही। या संपूर्ण प्रकाराचा निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। तसेच या कार्यक्रमाशी संबंधित नगरसेविका लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या यांनी जनतेची आणि विद्यार्थ्यांची मनापासून माफी मागितली पाहिजे। या संपूर्ण प्रकाराचा निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। तसेच या कार्यक्रमाशी संबंधित नगरसेविका लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या यांनी जनतेची आणि विद्यार्थ्यांची मनापासून माफी मागितली पाहिजे। शाळेत वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याची भूमिका पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे। शाळा व्यक्तिपूजेचे केंद्र बनू नये असा मुद्दाही अमोल परदेशी यांनी मांडला। तर भाजप नगरसेविका वर्षा साठेंची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना वारंवार संपर्क करण्यात आला, मात्र त्यांनी बोलणं टाळलं। मात्र त्यांच्या पक्षाकडून या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला। याच्यामध्ये माझं म्हणणं आहे की कोणताच पक्ष येईल, याच्यामध्ये माता येते। माता पहिला गुरु, प्रत्येक बाळाची आई पहिला गुरु। प्रत्येक बाईती जे कोणी नगरसेविका होत्या त्या सुद्धा माता आहेत आणि माता पूजन। आणि आपल्याला माहिती आहे की गुरुकुलच नाही, सगळ्या शाळांमध्ये आपण काय करतो, सर्वांगीण विकासावरती भर देतो। मग तुमचा शारीरिक विकास असो, बौद्धिक विकास असो, मानसिक विकास असो, सगळा विकास संस्कार आपण घडवायचं आपलं ही शाळा काम करत असते। तर आई आपला गुरु आणि आईचं पूजन हा त्याच्यातून विशेष संदेश होता की आईला आदर द्या। शाळा आणि विद्यार्थी यांना राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रघात आहे। असं असताना नगरसेविकेनं कुठल्याही आधाराशिवाय गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात चिमुकल्यांकडून स्वतःचे पाय धुवून घेण्याचा हा प्रकार म्हणजे स्वप्रेमाच्या उदात्तीकरणाचा लाजिरवाणा प्रयोग म्हणावा लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी, पुणे।